या बैठकीसाठी उपस्थित माननीय संदीप तात्या, माननीय अशोकराव पवार, माननीय प्रशांत भाऊ आणि अन्य सर्व सहकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत। या मीटिंगमध्ये जी भूमिका मांडलेली आहे की अण्णाभाऊंचा पुतळा हा सांगली शहरामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये माझा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि त्या आता अधिवेशन काय आपण कलेक्टर साहेबांना आयुक्त मॅडम, कलेक्टर साहेब, पालकमंत्री महोदय अशी एक बैठक आपण अधिवेशन संपल्याच्या नंतर जाऊ। मी माननीय चंद्रकांतदादांना विनंती करतो की एक बैठक तुम्हा सर्वांना घेऊन ती बैठक लावावी। PWDचे सगळे अधिकारी कोण असतं, तुम्हाला जे आवश्यक आहे ते सगळे अधिकारी त्या बैठकीला बोलू आणि स्मारकाच्या संदर्भामध्ये आपली सरकारची भूमिका पाठिंब्याचीच आहे, त्यामुळे अडचण नाही, परंतु ते भव्य दिव्य स्मारक करता येईल ज्याच्या संदर्भातला पुढाकार मी तुमच्यासोबत घेईन तर कुठली अडचण येणार नाही। तिथं तुम्हाला प्रशासनाची गरज आहे किंवा सरकारच्या पाठबळाची गरज आहे, तिथं मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे। आणि पुष्कराज चौकामध्ये पुष्कराज चौकामध्ये जिथं आता अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसवलेला आहे त्या ठिकाणी भव्य स्मारक पाहावं अशी जी आपली मागणी आहे, त्या मागणीला माझा पाठिंबा आहे। नंबर 1, नंबर 2, वाटेगावमध्ये जागेची खूप मोठी अडचण होती। तर आता तुम्ही सगळे एक कार्यक्रम आपण तिथं तर जागा नसल्या कारणानं तिथं स्मारक करता येत होतं आणि आजूबाजूची लोक जागा द्यायला तयार होती। मी जेव्हा तिथं माहिती घेतली तेव्हा आता देवाभाऊंनी खूप चांगली भूमिका या स्मारकाच्या संदर्भात घेतलेली आहे। आणि आता तुम्ही बोलला त्याच्यावरती स्पष्ट, मी बोलला त्याला वेगळं बोलणं लागतं, परंतु अण्णाभाऊंचं खूप मोठं स्मारक हे वाटेगावला होणं अपेक्षित होतं, परंतु ते झालं नाही। आणि आता ते करण्यासाठी राज्य सरकार आता सक्षमपणे भूमिका घेत आहे। मी माननीय देवाभाऊंचं विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो। आता जी भूमिका मांडलेली आहे की देवाभाऊंनी 1 तारखेला यावं, तर याच्याबद्दल चर्चा आता उद्या आणि परत बोललेलं आहे। तर आणि त्यांच्या कानावरती घालून लोकांच्या भावना या आहेत की अण्णाभाऊंच्या 100च्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकार म्हणून तिथं माझे मुख्यमंत्री म्हणजे किंवा त्यांचे प्रतिनिधी कुठेतरी यावं अशी जी आपली भावना आहे दुसरं चिरागनगरचं जे स्मारक आहे जिथं अण्णाभाऊ बघायला होते, खूप मोठं स्मारकाचं काम राज्य सरकारनं हातात घेतलंय। मला वाटते 350च्या वर घर राज्य सरकार विकत घेते आणि भव्य दिव्य असं मोठं स्मारक हे चिरागनगरला होतंय। वस्ताद साळवे यांचं स्मारकाचं काम सरकारनं खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। असे अनेक विषयांची वातावरण विषय तो प्रशांत भाऊंनी मांडलेला आहे की जो लोकांची मागणी आहे, राज्य सरकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या बरोबर तुम्ही सगळेजण राहावा अशी मला विनंती करतो। परत एकदा भाऊंचं विशेष अभिनंदन करतो की सातत्यानं झटता येते आणि आता जो धर्मांतरणाचा जो विषय आहे तो सिरियस घेतला पाहिजे मात्र समाजाने। आज होतो नुकसान या अशा गोष्टीमुळे होते। आता मी उद्याचं पत्र देणार आहे माननीय आयुक्तांना, चढी आणि मंडळी आणि या सर्व तुम्ही द्या, सुप्रीम कोर्टाला आधी जोडून आपण देऊ, त्याशिवाय लोकांना याबद्दलचं कळणार नाही की आपल्या समाजात किती महत्त्व आहे आणि त्याचाही पाठपुरावा करून परत एकदा तुमच्या या जयंती उत्सव समितीला खूप शुभेच्छा देतो। आणि काय माझ्या काही जबाबदारी असेल तर मला नक्की सांगायला येईल। तुम्ही महापालिकेत जर मीटिंग लावला आणि ही जी लोक अशी यादी द्या, पुरावे द्या, आता माझ्या काही पुरावे आले हे सगळं आपण करून मीच पत्र देतो।